नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व माता भगिनींसाठी दिवाळीचा शिधा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये रेशनधारक सुद्धा आहे. सोबतच ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत अशा सर्व महिलांना दिवाळीला पूर्णपणे हा शिधा मिळणार आहे. तर या शिध्यामध्ये काय काय वस्तू मिळणार आहेत, सोबतच लाभ अजून काय मिळणार आहे, सोबतच रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत. अगदी माहिती सविस्तर घेणार आहोत. परंतु चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, जेणेकरून आपल्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन जातील. तर बघू शकता राज्यामध्ये सध्या आचारसंहिता सुरू आहे. तर भरपूर माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आचारसंहिता सुरू आहे, 15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता सुरू झालेली आहे, परंतु हा शिधा कसं काय मिळू शकतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, अगोदर आनंदाचा शिधा असा दिला जात होता. आचारसंहिता लागू झाली 15 ऑक्टोबरला, तर 15 ऑक्टोबरच्या अगोदर असा शिधा दिला जात होता. त्याच्यामध्ये राज्याचे प्रधानमंत्री पूर्णपणे नरेंद्र मोदी साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांचा फोटो होता. परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर आनंदाचा शिधा अशा पद्धतीने देण्यात येत आहे. त्याच्यावरती कोणत्याही नेत्याचा फोटो नाही, सोबतच कोणत्या मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्रीचा सुद्धा फोटो नाही. त्याच्यामुळे आचारसंहितेचा थोडासुद्धा भंग होणार नाही, या दृष्टिकोनातून हा शिधा तुम्हाला दिला जाणार आहे. राज्यामधील ज्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत त्या माता भगिनींची दिवाळी चांगली व्हावी या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय आहे. राज्यामध्ये सध्या आचारसंहिता सुरू आहे, त्याच्यामुळे लाडकी बहीण असू द्या किंवा वेगवेगळ्या योजना असू द्या त्यांना तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे. आता त्याच्याच पुढचा मुद्दा बघू शकता, दिवाळीचा शिधा कोणाला मिळणार. तर बघू शकता राज्यामध्ये कोणत्या महिलांना, कोणत्या कुटुंबांना हा दिवाळीचा शिधा मिळणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर बघू शकता राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना त्यांची दिवाळी, तर बघू शकता शासनाने काय विचार केलेला आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना त्यांची दिवाळी चांगली करता यावी यासाठी शासनाने हे शिधा वाटप सुरू केलेलं आहे. राज्यामध्ये बहुतांश महिलांना पूर्णपणे हा शिधा मिळालेला आहे, परंतु ज्यांना मिळाला नसेल तर त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर बघू शकता शिधा वाटप खास कोणत्या नागरिकांसाठी झालेलं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, एक तर रेशनधारक, दुसरं म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, सोबतच जे नोकरी करत नाहीत किंवा त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोणी नाही अशा नागरिकांसाठी पूर्णपणे हे शिधा वाटप सुरू झालेलं आहे. तर बघू शकता त्याच्याच पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला सुद्धा हा दिवाळीचा शिधा मिळणार आहे. तर त्याच्याच पुढे बघू शकता दिवाळीचा शिधा कोणाला मिळणार. तर तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे, परंतु अत्यंत जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बघू शकता पहिलं म्हणजे रेशनधारक कुटुंब, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे. तर बघू शकता ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा नागरिकांना 100% अनुदानावरती पूर्णपणे हा दिवाळीचा शिधा मिळणार आहे. जर तुम्हाला अगोदर मिळाला असेल तर मिळणार नाही. सोबतच दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब, तर बघू शकता आर्थिकदृष्ट्या गरीब जे नागरिक आहेत म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा नागरिकांसाठी हा खास दिवाळीचा शिधा वाटप सुरू झालेला आहे. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरी पण तुम्हाला पूर्णपणे हा शिधा मिळणार आहे. आता आपण 2 मुद्दे बघितले, तर पूर्णपणे 2 मुद्दे तुमच्या लक्षात आले असेल, रेशनधारक कुटुंब आणि आर्थिकदृष्ट्या गरीब. आता तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये गणपतीला बघू शकता ज्यावेळेस गणपती बसले होते त्यावेळेस पूर्णपणे हा शिधा वाटप सुरू करण्यात आला होता. ज्या नागरिकांना गणपतीला शिधा मिळाला आहे त्या नागरिकांना पूर्णपणे हा शिधा सुद्धा दिवाळीला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जर तुम्हाला गणपतीला शिधा मिळाला असेल तरी पण तुम्हाला हा पूर्णपणे दिवाळीचा सुद्धा शिधा मिळणार आहे. रेशनधारक कुटुंब, आर्थिकदृष्ट्या गरीब आणि गणपतीला ज्यांना शिधा मिळाला आहे, मागच्या वर्षी जरी मिळाला असेल तरी पण तुम्हाला हा शिधा मिळणार आहे. त्याच्याच पुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की दिवाळीचा हा जो शिधा आहे त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे, तुम्हाला कोणता लाभ मिळणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये 1 किलो रवा मिळणार आहे. तर बघू शकता पूर्णपणे 1 किलो तुम्हाला रवा दिला जाणार आहे. सोबतच दुसरं म्हणजे 1 किलो तेल, म्हणजे तेल हे पूर्णपणे किलोमध्ये नसते, लिटरमध्ये असते, परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की किलोमध्ये हे तेल देण्यात येणार आहे. त्याच्याच पुढचा जो मुद्दा आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे, तो सुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे. तो म्हणजे 1 किलो डाळ सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असू शकतात किंवा एक डाळ म्हणलं तरी
देऊ शकतात। चौथा म्हणजे पूर्णपणे 1 किलो साखर। राज्यामधील सर्व नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी साखर सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। तर बघू शकता रवा, तेल, डाळ आणि साखर या 4 वस्तू तुम्हाला पूर्णपणे या शिद्यामध्ये 1 किलोच्या प्रमाणामध्ये मिळणार आहेत। परंतु याच्यासाठी काही रक्कम सुद्धा ठेवण्यात आलेली आहे, जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक असतील त्यांना सुद्धा परवडावी या दृष्टिकोनातून 100 रुपये याची रक्कम ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे 100 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत आणि पूर्णपणे या 4 वस्तू मिळणार आहेत। तर बघू शकता 1 किलो रवा जरी घ्यायचा म्हणलं तर 100 रुपयाचा आहे। सोबतच 1 किलो तेल घ्यायचं म्हणलं तरी सरासरी 100 रुपयापर्यंत येतं। डाळ सुद्धा 100 रुपये आणि साखर सुद्धा 50 ते 60 रुपये आहे। म्हणजे असे मिळून कमीत कमी 500 रुपये होतात या सर्व वस्तूंचे। परंतु शासनाने एक गोष्ट लक्षात घेतली की सर्वांची दिवाळी चांगली व्हावी यासाठी 100 रुपयामध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की हा दिवाळीचा शिधा कुठे घ्यायचा आहे, तर त्याच्यावरती सुद्धा अपडेट आलेले आहे, माहिती आलेली आहे, ती सुद्धा आपण बघून घेऊया। दिवाळीचा शिधा कुठे मिळणार, तर हा दिवाळीचा शिधा कुठे मिळणार आहे त्याविषयी बघून घेऊयात। राज्यामधील ज्या माता भगिनींना नोकरी नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या सरकारी नोकरी करत नाहीत, सोबतच ज्या महिलांना सरकारी पेन्शन सुरू नाही, सोबतच दारिद्र्य रेषेखालील जे नागरिक किंवा ज्या महिला असतील अशा सर्व महिलांना आणि नागरिकांना रेशन दुकानावरती शिधा मिळणार। तर बघू शकता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की हा शिधा तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर तुम्हाला हा शिधा रेशन दुकानावरती मिळणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। आणि याच्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण नोकरीला नसेल किंवा सरकारी पेन्शन सुरू नाही, तुम्हाला जर सरकारी पेन्शन नसेल आणि जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील नागरिक असाल तर तुम्हाला पूर्णपणे हा शिधा मिळणार आहे। या सर्वांची गोष्टी घ्यायची आहेत। जर तुम्ही नोंद केली नसेल की घरामध्ये कोण सरकारी नोकरीला असेल आणि जर तुम्ही शिधा घेतला तर तुमच्यावरती कडक कारवाई सुद्धा होऊ शकते। शासनाचा हा सुद्धा निर्णय आहे। ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरले असतील आणि ते रेशनधारक असतील तर त्यांना सुद्धा हा धान्याचा शिधा पूर्णपणे मिळणार आहे। सोबतच जे रेशनधारक आहेत आणि आतापर्यंत जर व्हिडिओ बघत आले असतील तर त्यांच्यासाठी पूर्णपणे मी पहिल्यांदाच अपडेट दिलेली होती की रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत। तर हे पैसे कसे मिळणार आणि कुठे मिळणार याविषयी सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। आता बघा, तुम्ही रेशनधारक असाल म्हणजे आता तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असू द्या, दोन्हींमधले कोणते जरी रेशनधारक असले तरी पण तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत ते बघू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले नावाचा ॲप असतो, त्या ॲपवरती जायचं आहे आणि तिथून मेरा रेशन 2.0 बघा, मेरा रेशन 2.0 हा ॲप डाउनलोड करायचा आहे आणि तिथे पूर्णपणे घरामधील जो कुटुंब प्रमुख आहे, ज्याचं नाव रेशन कार्डवरती पूर्णपणे कुटुंब प्रमुख आहे, त्या रेशन प्रमुखाचे रेशनधारक कुटुंबाचे पूर्णपणे आधार नंबर टाकायचा आहे। कुटुंब प्रमुखाचा आधार नंबर टाकायचा आणि त्याला जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती OTP येईल, तो OTP सुद्धा तिथे सबमिट करायचा आहे। आता तुम्ही OTP सबमिट केल्यानंतर घरामधील 2 सदस्य असू द्या, 4 असू द्या किंवा 10 सदस्य असू द्या, सर्व सदस्यांची नावे सुद्धा येणार आहेत आणि सदस्यांच्या नावाने किती रक्कम महिन्याला मिळते ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही। सर्व माता भगिनींची दिवाळी चांगली व्हावी यासाठी शासनाने पेन्शन नसेल, सोबतच रेशनधारक असतील आणि सरकारी नोकरी नसेल तर या सर्व माता भगिनींना हा दिवाळीचा शिधा मिळणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी हा शिधा आणि याचा लाभ सुद्धा घ्यायचा आहे। जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच नवनवीन अपडेट आणि योजनांची माहिती पाहण्यासाठी मराठी माहिती या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय महाराष्ट्र।